Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 8.3 of chapter number 8 quadrilateral constructions and types from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 49 आणि 50 वर प्रॅक्टिस सेट 8.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 5 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. तुम्हाला जर ते व्हिडिओज पाहायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे ते अभ्यासणार आहोत. पण क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करण्याआधी आपण समजून घेणार आहोत एक नवीन प्रकारचा क्वाड्रिलॅटरल जो की आहे काइट. हे पहा, काइट म्हणजे काय आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण समजून घेऊयात. आता प्रॅक्टिस सेट 8.3 मध्ये काइट वर आधारित एकही क्वेश्चन आपल्याला विचारलेला नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की एक्झाम मध्ये आपल्याला काइट वर आधारित क्वेश्चन येणारच नाही. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला या सगळ्या क्वाड्रिलॅटरल्सची प्रॉपर्टी दिलेली आहे. ओके नाही, प्रॉपर्टीज दिलेली आहेत. सो सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे आता आधी आपण काय करणार आहोत, काइट म्हणजे काय आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते अभ्यासणार आहोत आणि मग आपला क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. सो काइट काय आहे, एक क्वाड्रिलॅटरल आहे. पण याला काइट असं का म्हणतात, डेफिनेशन पाहूयात. इफ वन डायगोनल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द अदर डायगोनल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ काइट. काय दिलेलं आहे, जर एक डायगोनल हा दुसऱ्या डायगोनलचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण काइट असं म्हणतो. आता इथे पहा, या क्वाड्रिलॅटरल मध्ये बीडी हा एक डायगोनल आहे, त्याचबरोबर एसी हा एक डायगोनल आहे. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, काय म्हटलेलं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर म्हणजे काय तर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होणे. आता या दोन्ही डायगोनल्स मुळे इथे हे पहा, या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. त्याचबरोबर इथे खाली सुद्धा या साईडला 90 डिग्री, या साईडला 90 डिग्री. सो हा काय आहे, डायगोनल बीडी परपेंडिक्युलर आहे. कोणत्या डायगोनलवर तर डायगोनल एसी वर. आता डायगोनल बीडी मुळे डायगोनल एसी चे दोन इक्वल तुकडे झालेले आहेत, दोन इक्वल पार्ट्स झालेले आहेत. हे पहा, एई आणि ईसी बायसेक्ट झालेला आहे. त्यामुळे डेफिनेशन लक्षात आली का तुम्हाला. इफ वन डायगोनल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता इथे हा जो डायगोनल बीडी आहे तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचे अँगल्स इथे फॉर्म होत आहेत आणि बायसेक्टर म्हणजेच डायगोनल एसी ला तो बायसेक्ट करतोय. या आधीच्या आपण क्वाड्रिलॅटरल्स मध्ये म्हणजेच स्क्वेअर मध्ये, रेक्टँगल मध्ये, रोम्बस मध्ये, पॅरेललोग्राम मध्ये आपण काय अभ्यासलं की जे डायगोनल्स आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करत आहेत. पण इथे लक्षात घ्या, इथे दोन्ही डायगोनल्स बायसेक्ट होत नाहीयेत. इथे फक्त एकच डायगोनल बायसेक्ट होतोय. डायगोनल बीडी व्यवस्थित ऑब्झर्व करा, दोन इक्वल पार्ट्स आहेत का डायगोनल बीडीचे? नाही. बीई इक्वल नाहीये, कॉन्ग्रुएंट नाहीये ईडी बरोबर, हो ना. सो हा एक मेजर डिफरन्स आहे. लक्षात आलं तुम्हाला की डायगोनल बीडी मुळे डायगोनल एसी चे दोन इक्वल पार्ट्स फॉर्म होत आहेत. त्याचबरोबर डायगोनल बीडी हा डायगोनल एसी वर परपेंडिक्युलर आहे. सो अशा शेपला आपण काय म्हणतो, काइट म्हणतो. आता याच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते एकदा समजून घेऊयात. हे पहा, टू पेअर्स ऑफ ऍडजसेंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ऍडजसेंट म्हणजे काय तर शेजारी, आणि साइड्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला साइड्स. सो शेजारी शेजारी असणाऱ्या साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल लेंथच्या असतात. आता इथे जितकी लेंथ AB ची आहे तितकीच लेंथ BC ची असणार आहे. AB ची ऍडजसेंट साइड कोणती आहे, BC. सो या ऍडजसेंट साइड्स चा पेअर कसा आहे, कॉन्ग्रुएंट आहे. हे पहा, AB इज कॉन्ग्रुएंट टू साइड BC. कॉन्ग्रुएंटचं हे सिम्बॉल आहे, इक्वल टू, आणि त्याच्यावर अशा प्रकारे आपण एस राईट करतो. सो AB इज कॉन्ग्रुएंट टू साइड BC. त्याचबरोबर साइड AD ची ऍडजसेंट साइड आहे साइड DC. या दोन्ही कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो हे पहा, AD इज कॉन्ग्रुएंट टू CD. आता काही मुलांना असा प्रश्न पडू शकतो की ऍडजसेंट साइड्स म्हटलंय की नाही, मग साइड AB ची ऍडजसेंट साइड AD सुद्धा आहे. हो, साइड AB ची ऍडजसेंट साइड AD आहे. पण हे पहा, इथे या दोन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट तुम्हाला दिसत आहेत का, नाही दिसत आहेत, हो की नाही. AB ही छोटी आहे, AD मोठी आहे. सो या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट
नाहीयेत, ऍडजसेंट तर आहेत पण कॉन्ग्रुएंट नाहीयेत. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, 2 pairs of adjacent sides are congruent. टोटल 4 pairs असतात. कोणते 4 pairs? हे पहा, हे ब्लू मधले AB BC हे ऍडजसेंट आहेत, त्याचबरोबर AD DC हे ऍडजसेंट आहेत, त्याचबरोबर AD AB या दोन ऍडजसेंट आहेत आणि BC CD या दोन ऍडजसेंट आहेत. सो किती पेअर झाले टोटल? 4 पेअर्स झाले, हो ना. पण इथे काय म्हटलेलं आहे, ओनली 2 pairs ऑफ ऍडजसेंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो ते 2 पेअर्स कोणते आहेत, तर AB BC हा एक पेअर, AD DC हा एक पेअर. सो हे 2 पेअर्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे, 1 pair ऑफ अपोजिट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट. आता अपोजिट अँगल्स कोणकोणते आहेत सांगा बरं मला. हे पहा, B चा अपोजिट अँगल आहे D, त्याचबरोबर A चा अपोजिट अँगल आहे C. पण कोणते 2 अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट तुम्हाला दिसतात? B चा अपोजिट अँगल D हे कॉन्ग्रुएंट कोणत्या तरी अँगलने दिसतायत का? नाही ना. अँगल B हा मोठा आहे अँगल D पेक्षा, हे दोन्ही डिफरंट मेजरचे आहेत. तर हे पहा, अँगल A आणि अँगल C हे जे 2 समोरासमोर असणारे अँगल्स आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच इक्वल मेजरचे आहेत. सो लक्षात आलं तुम्हाला. इथे आपण राईट करूयात, अँगल A म्हणजेच त्याला आपण असंही राईट करू शकतो, अँगल BAD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BCD. सो या 2 प्रॉपर्टीज लक्षात आल्या का तुम्हाला? 2 pairs ऑफ ऍडजसेंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. काइट मधले ऍडजसेंट साइड्सचे 2 pairs कॉन्ग्रुएंट असतात. ते कोणते? तर हे वरचे AB BC आणि मग खालचे AD DC. 1 pair ऑफ अपोजिट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट. टोटल काइट मध्ये किती अँगल्स असतात? तर 4 अँगल्स, अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D. अँगल B चा अपोजिट अँगल आहे D, सो हा 1 पेअर झाला अपोजिट अँगल्सचा. अँगल A चा अपोजिट अँगल आहे C, हा झाला अपोजिट अँगल्सचा दुसरा पेअर. सो टोटल 4 अँगल्स, त्यामध्ये 2 पेअर्स आणि 2 पेअर्स मधील फक्त 1 पेअर हा कसा असतो, कॉन्ग्रुएंट असतो, म्हणजेच इक्वल मेजरचा असतो. सो काइट म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं कळालेलं आहे, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा व्यवस्थित कळाल्या असणार आहेत. चला आता आपण लगेचच आपला क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करायला घेऊया. क्वेश्चन नंबर 6, construct quadrilateral PQRS such that length of PQ 3.5 centimeters, length of QR 5.6 centimeters, length of RS 3.5 centimeters, measure of angle Q 110 degree, measure of angle R 70 degree. आता इथे आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल PQRS कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेलं आहे आणि 5 थिंग्स दिलेले आहेत, 3 साइड्स दिलेले आहेत आणि 2 अँगल्स दिलेले आहेत. पुढे क्वेश्चन त्यांनी केलेला आहे, इफ इट इज गिवन दॅट quadrilateral PQRS is a parallelogram, which of the given information is unnecessary. आता हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो आपण नंतर सॉल्व्ह करूयात. आधी हा जो कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेला क्वाड्रिलॅटरल आहे PQRS तो आधी कन्स्ट्रक्ट करून घेऊयात. सो इथे साइड दिलेली आहे PQ 3.5 सेंटीमीटर्स, बरोबर. त्याचबरोबर RS सुद्धा दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर्स आणि QR दिलेली आहे 5.6 सेंटीमीटर्स. मग कोणती साइड आधी ड्रॉ करायची? तर बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की जी मोठी साइड आहे ती आधी ड्रॉ करा, पण तसं काही नसतं. तुम्ही कोणतीही साइड घेतली आणि ती आधी ड्रॉ केली तरी चालणार आहे. पण आता इथे आपण काय करूयात, ही जी साइड दिलेली आहे QR, ही साइड आधी आपण बेसला ड्रॉ करून घेऊयात. आणि काय करतो आधी आपण, येस, रफ फिगर ड्रॉ करतो की नाही. सो इथे आपण आधी रफ फिगर्स ड्रॉ करून घेऊयात. सो रफ फिगरमध्ये कशा प्रकारे येणार आहे, आपल्याला 5.6 QR ड्रॉ करायची आहे. सो हे पहा, इथे QR 5.6 सेंटीमीटर्स आपण रफमध्ये इथे घेतलेलं आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, इथे PQ दिलेलं आहे आणि RS. सो PQ म्हटल्यावर इकडे येणार आणि RS, सो S इकडे असणार, हो की नाही. पण आधी आपण काय करूयात, या साइड्स ड्रॉ करण्याआधी इथे जे अँगल्स दिलेले आहेत ते सुद्धा पाहून घेऊयात. हे पहा, मेजर ऑफ अँगल Q दिलेला आहे 110 डिग्री. सो इथे या पॉइंटवर अँगल की कोणता फॉर्म होणार आहे, 110 डिग्रीचा. तर R सुद्धा दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल R 70 डिग्री.
सो हे पहा, आधी आपण काय करूयात, अँगल्स ड्रॉ करूयात, म्हणजे या ज्या साईड्सची लेंथ दिलेली आहे ती आपल्याला एक्झॅक्ट कुठे येईल ते बरोबर मार्क करता येईल. सो 110 डिग्री क्यू दिलेला आहे. सो हे पहा, जर आपण स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ केली तर तो 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो, हो ना. सो 90, 100 आणि 110. सो अशा प्रकारे आपण अंदाजे घेऊयात की इथे मे बी 110 असू शकतं, हो ना. आणि इथे राईट करूयात की हा जो अँगल आहे तो 110 डिग्रीचा आहे. आता मेजर ऑफ अँगल आर 70 डिग्री. 70 डिग्री दिलेला आहे, लक्षात घ्या. जर आपण इथे अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर काय होणार, 90 डिग्री. आणि 90 डिग्रीपेक्षा कमी आहे 70 डिग्री. सो आपल्याला अशा प्रकारे आतल्या साईडला 70 डिग्रीचा घ्यावा लागणार आहे. सो आता हे पहा, इथे आपण अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करूयात. किती आहे हा अँगल, 70 डिग्रीचा. आता काय दिलेला आहे, पी क्यू आणि आर एस 3.5 सेंटीमीटर्स. इथे क्यू आहे, इथे अर्थातच पी असणार आहे, इथे आर आहे, इथे अर्थातच एस असणार आहे. सो पी क्यू आर एस किती दिलेला आहे, दोन्हीही 3.5 सेंटीमीटर्स. सो कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर्स घेणार आपण आणि इथे एक आर्क ड्रॉ करणार, इथे एक आर्क ड्रॉ करणार. इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देणार पी, इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देणार इथे एस आणि मग जॉईंट करणार पी आणि एस. राईट करून घेऊयात 3.5 सेंटीमीटर्स, 3.5 सेंटीमीटर्स. सो आता प्रथम पाहता आपल्याला हा पॅरलेलोग्रामच दिसतोय रफ फिगरमध्ये. आपण राईट करूयात की ही एक रफ फिगर आहे. आणि आता ओरिजिनल फिगर. सगळ्यात आधी आपण काय ड्रॉ केलं तर हा बेस, हो की नाही. काय घेतलेली आहे ही साईड, क्यू आर, किती 5.6 सेंटीमीटर्स. चला तर मग 5.6 सेंटीमीटर्स इथे आपण बेसला घेऊयात. 5.5 ची लाईन आहे ही आणि ही 6 ची आणि हा 0. सो 5.6 सेंटीमीटर्सची आपण इथे लाईन ड्रॉ केलेली आहे. पॉइंट्सला नाव देऊन घेऊयात. क्यू आर किती आहे 5.6 सेंटीमीटर्स. नंतर आपण काय केलं, पॉइंट क्यू वर 110 डिग्रीचा एक अँगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो हे पहा, अशा प्रकारे प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे. आणि आता लाईनवर 0 कुठे आहे, लाईनवर 0 आहे इकडे. सो इकडून आपल्याला काउंट करायला चालू करायचं. सो 0 किती करायचं आपल्याला 110 डिग्री. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110. हे पहा इथे. चला लाईन ड्रॉ करूयात. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे लाईन ड्रॉ केलेली आहे आणि हा अँगल कितीचा आहे 110 डिग्रीचा. नंतर आपण काय केलं, पॉइंट आर वर कन्स्ट्रक्ट केला 70 डिग्रीचा अँगल. सो पुन्हा प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे, पॉइंट आर वर ठेवायचा आहे. आता सांगा बरं मला, लाईनवर 0 कुठे आहे, इकडे, ओके नाही. सो जिथे 0 आहे तिथून काउंट करायला चालू करायचं. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अँड 70. हे पहा इथे. किती डिग्रीचा अँगल आहे हा 70 डिग्री. आता पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे साइड्स दिलेले आहेत पी क्यू आणि आर एस. पी क्यू आणि आर एस किती आहे 3.5 सेंटीमीटर्स. सो कंपास घ्यायचा आहे, कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घ्यायचे आहे. हे पहा 3.5 आणि हा 0. ओके. पॉइंट क्यू वर आपण कंपासचे टोक ठेवूयात आणि या साईडवर एक आर्क ड्रॉ करूयात. त्यानंतर पॉइंट आर वर सेम डिस्टन्स ठेवायचे आहे, दोन्ही पण 3.5 सेंटीमीटर्स आहे की नाही. इकडे पण एक आर्क ड्रॉ करूयात. आर्क्स ड्रॉ केल्यामुळे इथे एक आपल्याला पॉइंट मिळालेला आहे, त्याला आपण नाव देऊयात पी. आणि इथे हा एक पॉइंट मिळालेला आहे इंटरसेक्टिंग पॉइंट, त्याला आपण नाव देऊयात एस. आणि कितीचा आर्क घेतलेला आहे तर 3.5 सेंटीमीटर्स. इथे राईट करून घेऊयात 3.5 सेंटीमीटर्स, 3.5 सेंटीमीटर्स. आणि पी एस जॉईंट करून घेऊयात. पी एस हे पहा, हे दोन्ही पॉइंट्स आपण आता अशा प्रकारे जॉईंट करून घेतले. हे पहा इथे पी क्यू 3.5 सेंटीमीटर्स, त्याची अपोजिट साईड किती आहे 3.5 सेंटीमीटर्स. ओके. आणि कशी आहे पॅरलल आहे,
हो ना. त्याचबरोबर साइड PS आणि साइड QR या दोन्ही साइड्स पॅरलल आहेत आणि इक्वल लेंथच्या आहेत. बरोबर. इथे 5.6 सेंटीमीटर्स आणि इथे सुद्धा 5.6 सेंटीमीटर्स. ही 3.5 सेंटीमीटर्स, ही 3.5 सेंटीमीटर्स. सो हा काय आहे, एक पॅरलेलोग्राम आहे. तर इथे आपण हा 110 डिग्रीचा जो अँगल घेतला होता तेव्हा इथे एक हा पॉइंट घेतला होता. या पॉइंटला आपण नाव देऊयात T, म्हणजे आपल्याला स्टेप्स राईट करायला इझी जाईल. आणि इथे 70 डिग्रीसाठी आपण हा जो एक पॉइंट घेतला होता त्याला नाव देऊयात V, म्हणजे जेव्हा आपण आता इथे स्टेप्स राईट करू तेव्हा त्या स्टेप्स व्यवस्थित राईट करायला आपल्याला सोपं जाईल. आता हा पॅरलेलोग्राम आपण कसा कन्स्ट्रक्ट केला त्याच्या स्टेप्स हे पहा, अशा प्रकारे तुम्ही राईट करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे ते आपण समजून घेऊयात. इफ इट इज गिवन दॅट quadrilateral PQRS इज अ पॅरलेलोग्राम विच ऑफ द गिवन इन्फॉर्मेशन इज अननेसेसरी. आता हे पहा, फर्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती कशासाठी दिलेली आहे, तर quadrilateral PQRS कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. मग जर त्यांनी आपल्याला आधीच सांगितलं असतं की PQRS हा एक पॅरलेलोग्राम आहे आणि तो तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तर यापैकी कोणती इन्फॉर्मेशन जर त्यांनी नसती दिली तरीही चाललं असतं. आता हे पहा, पॅरलेलोग्राम म्हणजे काय, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतात, इक्वल लेंथच्या असतात. बरोबर. आणि जे अँगल्स फॉर्म होतात ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. आता हे पहा, 110 + 70 करा, 180 येतं सम. सो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर ऍडजसेंट साइड्सची फक्त लेंथ दिली असती आणि एक अँगल दिला असता तरी सुद्धा आपल्याला पॅरलेलोग्राम कन्स्ट्रक्ट करता आला असता. त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा बरं. त्यांनी PQ ची लेंथ दिलेली आहे, त्यानंतर SR ची लेंथ दिलेली आहे. हे पहा, 3.5 सेंटीमीटर्स, 3.5 सेंटीमीटर्स. या दोन्हींची लेंथ देण्याची काही गरजच नव्हती. याऐवजी फक्त एकाच साइडची लेंथ दिली असती तरीही चाललं असतं. आता QR ची लेंथ दिली आहे ते बरोबर आहे. बरोबर. त्यानंतर मेजर ऑफ अँगल Q दिलेला आहे, मेजर ऑफ अँगल R सुद्धा दिलेला आहे. मग इतक्या सगळ्या इन्फॉर्मेशनची गरज नव्हती जर त्यांनी आपल्याला आधीच सांगितलं असतं की तुम्हाला पॅरलेलोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की पॅरलेलोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे तेव्हा आपल्याला फक्त ऍडजसेंट साइड्सची लेंथ आणि एका अँगलचे मेजर माहीत असले तरी सुद्धा आपण फार इझिली पॅरलेलोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकतो. सो इथे आपल्याला रिझन राईट करायला सांगितलेलं आहे, हो की नाही. म्हणजे काय राईट करायला सांगितलेलं आहे, इट इज गिवन दॅट quadrilateral PQRS इज अ पॅरलेलोग्राम विच ऑफ द गिवन इन्फॉर्मेशन इज अननेसेसरी. सो चला कशा प्रकारे आन्सर राईट करणार आपण या क्वेश्चनचे. सिन्स द अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, either PQ or SR is required. PQ ची तरी लेंथ द्यायची त्यांनी फक्त किंवा SR ची तरी द्यायची, दोन्हींची लेंथ देण्याची काही गरज नव्हती. त्यानंतर तुम्ही राईट करू शकता, टू कन्स्ट्रक्ट अ पॅरलेलोग्राम लेंथ ऑफ ऍडजसेंट साइड्स अँड मेजर ऑफ वन अँगल इज रिक्वायर्ड. पॅरलेलोग्राम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ऍडजसेंट साइड्स म्हणजे PQQR किंवा SRQR या ऍडजसेंट साइड्सचीच फक्त लेंथची गरज होती आणि एका अँगलची गरज होती. मग तो अँगल Q दिला असता किंवा फक्त R दिला असता तरीही चाललं असतं. सो इदर PQ, लेंथ ऑफ PQ अँड measure of Q or length of SR and measure of R is the necessary information given in the question. I hope तुम्हाला हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे आणि या क्वेश्चनचे कशा प्रकारे आन्सर आपण राईट केले ते व्यवस्थित कळालं असेल. इथे आपला प्रॅक्टिस सेट 8.3 कंप्लीट झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.